नमस्कार सर्वांना. तर आज आपण बघणार आहोत की एक रेसिपी आपण बघणार आहोत जी जनरली माहिती आहे सगळ्यांना. विदर्भामध्ये मोस्टली उकळपेंडी म्हणतात. उकळपेंडी आता बऱ्याच प्रकारे केली जाते, पण मी आज जी दाखवणार आहे ती माझी आजी जशी बनवायची तशी मी दाखवणार आहे, अमरावती जिल्ह्यामधली. ओके, आता अमरावती जिल्ह्यामध्ये पण ट्रॅडिशनली मोस्टली बायका जशा बनवायच्या ती रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. पण अतिशय जी ट्रॅडिशनल रेसिपी आहे त्याच्यामध्ये काय होतं की जशी माझी आजी सांगायची की पूर्वी लोक ज्वारीच वापरायचे, राईट, ज्वारी बाजरी. तर ओरिजिनली काय होतं की नुसतं हे ज्वारीचं पीठच असायचं उकळपेंडीमध्ये, किंचितसं त्यात बाजरीचं पीठ असायचं. मग हळूहळू काय झालं की गहू यायला लागले, लोक गव्हाच्या पोळ्या बनवायला लागले. तर मग काय झालं की गव्हाचं अर्ध आणि ज्वारीचं अर्ध पीठ असं करून ती रेसिपी तयार झाली. ओके, आणि त्याच्यामध्ये खूप कमी घटक पदार्थ असतात, इन्ग्रेडियंट्स असतात. कारण आता मी रेसिपीच्या शेवटी सांगणार आहे की ही कशी तयार झाली रेसिपी, म्हणजे याच्या मागचं कारण काय की उकळपेंडी लोकांनी का बनवायला लोक लागले असतील. ओके, तर ते झाल्यानंतर मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये खूप लिमिटेड पदार्थ असतात. आता कोथिंबीरसुद्धा जर शेतात अवेलेबल असेल तेव्हाच ती टाकली जाते वरून. कोथिंबीरसुद्धा ट्रॅडिशनली रेसिपीमध्ये नव्हती. फक्त शेंगदाणे जे घरगुती अवेलेबल आहे तेच असायचं. कढीपत्ता कंपल्सरी होताच त्याच्यामध्ये. तर आता आपण सुरुवात करूया बनवायला. हे आपले सगळे घटक पदार्थ आहेत. तर ही आहे गव्हाच्या पिठाची, म्हणजे गव्हाचं पीठ म्हणजे गव्हाची कणिक आम्ही म्हणतो. ओके, आता याचं प्रमाण कसं आहे की काय होतं की आता याच्यामध्ये ज्वारीचं अर्ध पीठ आपल्याला घ्यायचं आहे, पण मी किंचित बाजरीचं पण घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की अर्ध अर्ध घेतलं आहे मी दोन्ही. गव्हाचं पीठ अर्धी वाटी आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ. ओके, ज्वारी बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ, पण बाजरी अतिशय कमी घ्यायची आहे नॉमिनल. तर तुम्ही हे अज्युम करा की हे ज्वारीचंच पीठ आहे नुसतं. तर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ. ओके, कणिक. नंतर आपलं मीठ आहे, शेंगदाणे आहे. आज मी अगदी कमी प्रमाणात बनवणार आहे रेसिपी शूट करण्यासाठी, तुम्ही हे सगळं दुप्पट दुप्पट करून घ्या. हा कढीपत्ता आहे आणि कांदा. आता कांद्याचं जे प्रमाण आहे ते पोह्यांसारखं घ्यायचं नाही. कांदा नॉमिनल असतो, आपल्याला वरून बारीक करून पण त्याच्यावर कांदा घ्यायचा आहे खाताना, आणि वरूनच कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे. ठीक आहे, त्यामुळे कांद्याचं प्रमाण पण लक्षात ठेवा. आणि तेलाचं प्रमाण पण अगदी उपण्यासारखं भरपूर आपल्याला तेल नाही टाकायचं आहे. तेल टाकायचं पण तोंडाला खाताना चिकटपणा येऊ नये इतपत, म्हणजे अगदी दाबल्यानंतर उकळपेंडी त्यातून तेल बाहेर येईल या लेवलचं तेल टाकायचं नाही आहे. नॉमिनल तेल टाकायचं आपल्याला, जसं आपण भाजीत वगैरे टाकतो. ठीक आहे, तर आता आपण सुरू करूया. तर हे बेसिक इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहे, आणि थोडी चिमूटभर साखर पण आपण याच्यामध्ये टाकतो. ठीक आहे, तर जशी माझी आजी बनवायची अगदी तशीच मी दाखवणार आहे आज तुम्हाला. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता तुम्ही बघू शकता की हा जो माझा गॅस आहे ॲक्च्युली थोडा मोठा आहे, तर त्यामुळे मी त्यावर जाळी ठेवलेली आहे. हे फार महत्त्वाची स्टेप आहे उकळपेंडी बनवताना. कारण काय असतं की तुमचं जे पीठ आणि कणिक आहे ते जेवढं कमी आचेवर भाजल्या जाईल, ओके, तेवढी ती चिकट बनत नाही. आणि आता मी ठेवते कढई. ठीक आहे, आता कढई ठेवल्यानंतर थोडी गरम होऊ द्या. आपल्याला त्यात तेल टाकायचं आहे. थोडंसं, जसं मी तेलाचं प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे, मीडियम लेवलचं प्रमाण ठेवायचं आपल्याला तेलाचं. ओके, आता मी खूपच रेसिपी पुरतंच बनवत आहे, त्यामुळे सगळं कमी कमी तुम्हाला दिसेल. ओके, म्हणजे अगदी जे पीठ आहे ते भिजायला नाही पाहिजे, आणि वरून तुम्ही थोडं तेल टाकू शकता जर कमी झालं तर. अगदी अशी भरभरून त्यात तसं भिजायला नको. ओके, पीठ. आता आपण करूया थोडी फोडणी तयार. ओके, थोडंसं तेल आता गरम होऊ द्या. हे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे मोहरी, जिरं वगैरे. तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण टाकू याच्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं. आता हे सगळं अंदाजे आपल्याला घ्यायचं आहे, याच्यामध्ये विशेष काही असं प्रमाण नाही आहे. आणि जिरं मोहरी झाल्यानंतर टाकूया थोडंसं कांदा. जसं मी तुम्हाला कांद्याचं ऑलरेडी सांगितलं आहे, अगदी पोह्यांसारखा कांदा नाही टाकायचा आपल्याला, खूप कमी टाकायचा आपल्याला कांदासुद्धा, कारण आपण वरून थोडा कांदा कट करून त्याच्यामध्ये घेणार आहोत खाताना कच्चा. आणि शेंगदाणे टाकलेले आहेत आता मी. ओके, आणि हे सगळं थोडंसं होऊ द्यायचं आधी. आता बघा कांदा शेंगदाणे वगैरे थोडे होत आलेत. ओके, आता आपलं नेहमी फोडणीला आपण जसा कांदा करतो तसाच करायचं आहे. ओके, आता टाकलं मी कढीपत्ता. ठीक आहे,
ही अतिशय पारंपरिक रेसिपी असं तुम्ही समजा. ओके, पारंपरिकपासून थोडी पुढे जाऊन तयार झालेली पारंपरिक रेसिपी. आता बघा हे सगळं आपलं शिजतंय व्यवस्थित. आता कांदा अगदी फारच लाल वगैरे करायचं आहे असं पण नाही आहे, थोडा मीडियम झाला तरी चालतो. झाला तर आपलं तयार आहे. आता गॅस बंद करायचा. ओके, गॅस बंद करून त्याच्यामध्ये तिखट मीठ जे आपण टाकतोय ते टाकायचे. आता मी थोडीशी हळद टाकते आपल्याला आणि लाल तिखट. आता ही जी रेसिपी आहे ही अतिशय म्हणजे फिक्का आपण ज्याला म्हणतो की कमी तिखट, तर अशी काही ही फार छान लागत नाही. मीडियम तिखटच ठेवायचं याच्यामध्ये. ओके, फिक्का नाही चांगलं लागत आहे. आणि आता आपलं तिखट आणि हळद झालेली आहे. आता आपल्याला हे दोन्ही गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ असं दोन्ही टाकायचं आहे. आता बघा तुम्ही माझा गॅस अजून बंदच आहे. ठीक आहे, गॅस हा बंदच ठेवलेला आहे मी अजून, कारण की हे जे पीठ आहे जसं मी सांगितलं ही महत्त्वाची टीप आहे. हे एक अतिशय कमी पॉवरवरती. आता माझा हा जो गॅस आहे हा थोडासा मोठा आहे. तुमचा छोटा गॅस असेल तरीसुद्धा तुम्ही त्याच्यावरती जाळी ठेवाच. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता की हे जे पीठ आहे हे असं ओलं झालेलं नाही आहे तेलाने. ओके, याच्यात तेल दिसतंय पण हे अतिशय ओलं झालेलं नाही आहे. ठीक आहे, हे तेलाचं आपल्याला प्रमाण ठेवायचं आहे. कारण काय होतं, तेल अतिशय कमी झालं तर आपल्याला ते चिकट लागेल किंवा कच्चं कच्चं वाटतं खाताना. त्यामुळे खूप कमी तेल पण याच्यामध्ये नको आहे. खूप जास्त तुम्ही खाऊ शकत नाही कारण ते पण चांगलं लागत नाही. मीडियम आपलं तेल लक्षात ठेवायचं. हळूहळू तुम्ही एक दोनदा बनवली ना की तुम्हाला याचा अंदाज येईल. आणि उकळपेंडी जी आहे, आता गहू जे आहे, ठीक आहे, हे होल ग्रेन म्हणतात गव्हाला. आणि ज्वारी, बाजरी हे सगळे होल ग्रेन्स आहेत. तर ते आपल्या जेवणासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातही ज्वारी बाजरीचं पीठ सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता हे कंटिन्युअसली भाजायचं आहे आपल्याला. म्हणजे जरी आपण असं भाजलं नाही तरी उपमा जो असतो आपला रवाचा आपण जेव्हा बनवतो तो जसा फास्ट त्याच्यापेक्षा कमी स्पीडने आपल्याला काय होतं हे करायचं आहे. कारण आपण जर समजा हे असं कंटिन्युअसली भाजलं नाही तर फास्ट जळून येतं. हे रव्यापेक्षा फास्ट जळतं हे. ओके, अगदी जोरात. त्यामुळे हे असं भाजत राहायचं आहे आपल्याला. आणि आता काय होतं की जसं जसं पीठ भाजत जातं, आता माझी कढई खूप जास्त गरम झाली होती, आता ती तर नॉर्मल आली. मग पुन्हा गॅस पेटवते. आता एवढं सगळं करायची तुम्हाला गरज पडते. माझा गॅस मोठ्या साईजचा आहे शेगडी, म्हणून फक्त हा प्रॉब्लेम होतो आहे. कमी पॉवरवरती तुम्ही एकदा सुरू केलं फक्त पीठ टाकताना गॅस बंद करायचा. म्हणजे जेवढ्या कमी पॉवरवरती हे भाजल्या जाईल तेवढं ते चिकटणार नाही खाताना. ओके, अतिशय छान असं भुसभुशीत झाल्यासारखं होईल ते. ॲक्च्युली आता उकळपेंडी आपल्याला वाटतं हा जुना पदार्थ आहे, पण हा अतिशय बेस्ट होल ग्रेन डाएट आहे आपल्यासाठी. आपण हे अवश्य खायला पाहिजे आठवड्यातून एकदा, नाश्त्यामध्ये मोस्टली. आता आमच्याकडे ट्रॅडिशनली लोक रात्रीला स्वयंपाक सकाळचं शिल्लक असेल तर कंटाळा आला तर मग उकळपेंडी करून खातात. आणि मोस्टली उकळपेंडी ही ताकासोबत दह्यासोबत खातात. तुम्ही पण खाऊन बघा, ताक किंवा दह्यासोबत खूप छान लागते. आता बघू शकता एक कमी पॉवरवरती मी कंटिन्युअसली भाजते आहे. ओके, आणि आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मीठ. आता मीठ जसं आपण अंदाजे टाकतो तसं मीठ टाकायचं आहे. याच्यामध्ये फार जास्त इन्ग्रेडियंट नसतात. आता रेसिपीच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे उकळपेंडी का लोक खायला लागले, तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ. आता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण ही आमच्या घरची माझी आजीची पद्धत आहे, त्यामुळे मला ही दाखवायची होती. आता या पिठाचं कसं आहे की तुम्हाला 7-8 मिनटं लागतात त्याला भाजायला. अतिशय कमी पॉवरवर करायचं आहे. तुम्ही बघा किती छान असं भुसभुशीत झालेलं आहे असं, राईट. हे असं ओलं नाही आहे तेल. आणि हा नेहमी तुम्ही भाग लक्षात ठेवा. ओके, आता हे मला भाजायचं आहे. आणि याचं अतिशय छान जसं आपण रव्यासाठी बेसन वगैरे भाजतो लाडूसाठी असं समजायचं. ओके, आणि तोपर्यंत त्या लेवलला येईपर्यंत हे भाजायचं आहे आपल्याला. आणि एका साईडला काय करायचं, ओके, तर आता बघा हे 7 ते 8 मिनटांमध्ये आता पीठ कमी असल्यामुळे ते लवकर झालेलं आहे भाजून. आणि एक महत्त्वाची स्टेप मी तुम्हाला विसरले सांगायला, लसण आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे, बारीक करून कांदा आणि लसण आपण एकत्रच टाकलेलं आहे. लसणाने ती चव येते छान अशी खरपूस.
आणि याच्यामध्ये कसं आहे, आता आपण पाणी उकळलेलं आहे, तर आता टाकूया आपण. पीठ आपलं झालेलं आहे भाजून, छान सुगंध येतोय पिठाचा. आता आपण अतिशय उकळतं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. ठीक आहे, बघा आता हे एकदम उकळतं वाफाळलेलं पाणी, आणि खूप पाणी ॲट टाइम टाकायचं नाही, थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स, जसं आपण उपम्यासाठी करतो थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि मिक्स करत जायचं. कारण तुम्ही जर एकत्रच सगळं पाणी एका दमात टाकून दिलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ती खराब होऊन जाईल तुमची उकळपेंडी. आणि हे पण बघा, आता पॉवर अतिशय कमी आहे गॅसचा, आणि अंदाज घेत घेत टाकायचा, कारण याचा असा स्पेसिफिक अंदाज नाही आहे प्रत्येक, पण लगदा एकदम लगदा व्हायला नको आणि कच्चं राहायला नको पीठ. ठीक आहे, आता हे जरा कोरडं वाटतं, याच्यामुळे थोडं पाणी आपल्याला आणखी टाकायचं आहे. असा अंदाज घ्यायचा आणि टाकत जायचं. आता मला थोडी ओलसर आवडते उकळपेंडी, मला अशी फार ड्राय आवडत नाही. ओके, आणि काय करायचं, ज्यावेळी आपण मिक्स करतो ना पाणी टाकत 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 टाकत, त्यावेळी असे हे जे गोळे होतात तसे फोडत फोडत जायचे. आता मी पुढच्या रेसिपीमध्ये नुसतं ज्वारीच्या पिठाची सुद्धा मी करणार आहे रेसिपी शूट. ओके, आता तुम्ही बघू शकता. आणि या स्टेजला जर समजा तुम्हाला वाटलं की बाबा आपल्याला थोडं तेल कमी वाटतंय, तर त्याच्यावरून तुम्ही थोडं तेल पण सोडू शकता. पण आता माझ्या उकळपेंडीत तेल वगैरे असं काहीच कमी वाटत नाही आहे, परफेक्ट झाली आहे ती, आणि छान मोकळी मोकळी झाली आहे. आणि तुम्ही बघू शकता अशी, हे बघा, हार्ड नाही आहे. ओके, ही सॉफ्ट आहे. तुम्ही पाण्याचं प्रमाण तुम्हाला हळूहळू कळेल जसं तुम्ही करायला लागाल. आणि आणखी एक आहे की कढीपत्ता पण याच्यामध्ये खूप टाकायचा नाही. ठीक आहे, कढीपत्ता पण कमीच असतो याच्यामध्ये. आता या चिमटभर आपण साखर टाकणार आहोत या स्टेजला. साखर अतिशय कमी टाकली तरी चालेल, नॉमिनल. ठीक आहे, आता आपलं सारं काही टाकून झालं आहे याच्यामध्ये. मला तर यापेक्षाही थोडी ओलसर आवडते, पण मी आता थोडंसं कमी रेसिपीमुळे, तुम्ही बघू शकता ही एक्झॅक्टली कशी झालेली आहे. हे बघा, कारण ही जर कच्ची राहिली तर तुमचं पोट दुखू शकतो, त्यामुळे पाणी थोडं जास्त झालं तरी चालेल, पण कमी नको व्हायला. ओके, आता काय करायचं आपल्याला, आता अतिशय कमी पॉवर आहे, पॉवर मी अजिबात वाढवला नाही आहे गॅसचा. आता याला आपल्याला काढायची आहे वाफ. ओके, एक 3-4 मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे याची. तर आता 4-5 मिनटं झालेले आहेत. तर आपल्या उकळपेंडीला आता हे छान वाफ आलेली आहे. तुम्ही जास्त वेळ सुद्धा ठेवू शकता. बघा, आपली उकळपेंडीला वाफ व्यवस्थित आलेली आहे आता. ठीक आहे, आता आपली उकळपेंडी तयार झालेली आहे. तुम्हाला खाल्ल्यानंतर साधारण कळतो. ओके, आणि आता मी सांगणार आहे गोष्ट की उकळपेंडी का लोक बनवायला लागलेत. आता असं होतं पूर्वीच्या काळी की असे दर 2 दिवसांनी लोक दुकानात जायचे नाहीत, राईट. आठवडी बाजार वगैरे एवढंच असायचं, किंवा दुकानं नसायचेच आजूबाजूला फार, की चला आता लगेच ब्रेड आणायला जाऊ, अंडी आणायला जाऊ, काहीतरी बनवू. ठीक आहे, असं काहीच नव्हतं. त्यामुळे जे घरामध्ये अवेलेबल पदार्थ होते, की जसं कणिक असेल, पीठ असेल, शेंगदाणे, लसूण, कांदा, यापासून या रेसिपीज तयार झाल्या, म्हणून लोक उकळपेंडी बनवायला लागले. ठीक आहे, आज आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात अवेलेबल रेडीमेड, पण एक होल व्हीट, तुमचं एक होल ग्रेन डाएट फूड उकळपेंडी तयार झालं त्यामुळे. कारण अवेलेबिलिटी नव्हती गोष्टींची, म्हणजे गोष्टी अशा सहज उपलब्ध नव्हत्या, की उठलं की दुकानात पटकन काहीतरी घेऊन यायचं असं नव्हतं. त्यामुळे ह्या छान छान रेसिपीज तयार झाल्या आहेत. ओके, तर आता आपण करूया गॅस बंद, कारण आपली उकळपेंडी तयार झालेली आहे. ठीक आहे, आणि आता आपण करूया सर्व. तर आमच्या आजीनी सांगितल्याप्रमाणे दही, ताक आणि लिंबूसुद्धा घेतात, दही ताक नसेल तर. ओके, किंवा दही ताकाच्या ऐवजी लिंबू.
ओके, तर आता आपण करूया उकळपेंडी आपली सर्व. आता हे टाकलेली आहे मी प्लेटमध्ये. आता तुम्हाला हा जो लसूण दिसतो, ॲक्च्युली मी हा रेसिपीमध्ये विसरले होते टाकायला, त्यामुळे नंतर टाकल्यामुळे तो थोडासा पांढरा दिसतोय, पण लसूण हा ब्राऊन व्हायला पाहिजे पूर्ण. ओके, ॲक्च्युअल रेसिपीमध्ये जसं आपला कांदा होतो तसा तो लसणापेक्षाही कांद्यापेक्षाही जास्त लसूण ब्राऊन असायला पाहिजे. ओरिजिनल जी रेसिपी आहे त्याच्यामध्ये तो छान असा क्रिस्पी क्रिस्पी लागतो. ओके, आता आपण करूया सर्व. आता हे आहे आपली दह्याची वाटी आणि वरून जनरली असा कांदा घेतात, त्यामुळे आपण कांदा थोडासा कमी टाकला होता आधी. तर तुम्हाला रेसिपी तुम्ही बघितली असेल पूर्ण तर. ओके, थोडासा असा वरून कांदा घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर. जे अवेलेबल गोष्टी होत्या पूर्वी त्याच्यातच ही रेसिपी तयार झालेली आहे. ओके, आणि अतिशय हेल्दी आहे ही. तुम्ही बिंदास खाऊ शकता, मुलांना देऊ शकता लहान. ओके, लहान मुलांना थोडी वरून साखर पण टाकून द्या, ते पण छान लागते. आता याच्यामध्ये काय आहे की जसं आपण आता मी लाल तिखट वापरलेलं आहे, तर तुम्ही अर्धी हिरवी मिरची आणि अर्ध लाल तिखट. पण हिरवी मिरची तुम्ही अतिशय म्हणजे बारीक कापा जर तुमच्या पोटाला पचत असेल तर. नाही तर एकाचे 2-3 तुकडे करा, नंतर ते काढून टाका, जसं मी जनरली करते. आज मी नाही वापरली आहे, पण तुम्ही ट्रॅडिशनली याच्यामध्ये हिरवी मिरची असेल तर टाकतात. ओके, कारण ही पारंपरिक याच्यामध्ये जे अवेलेबल गोष्टी आहे, उपलब्ध घटकांमधूनच ही उकळपेंडी तयार झालेली आहे. बघू शकता, अतिशय छान टेस्टी लागते, हेल्दी आहे. तर नक्की बनवून बघा आणि प्रतिक्रिया लिहा. तुम्हाला काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह जे काही असेल ते नक्की लिहा. ओके, धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.